सगळे फ्रेम आहे आणि ते पुठ्यानी पूर्ण पॅकिंग केलेले आहे आणि इथून आपल्याला जायचं आणि खाण्याचं सामान. मी आता हजेलीला आहे, इथून वरलेला जातो सरळ आणि इथून लेप मारला तर गुलाब्याला, नरिमन पॉइंट त्या साईडला. आणि आता मी चाललो आहे मित्राकडे. मित्राच्या मॅडमचं आहे, तो जिकडे काम करतो ना तिकडचं आहे. काहीतरी फ्रेम आहे ते घेऊन जायचं आपल्याला. कुठे ते मित्र भेटल्यावर, मित्र तिकडे उभा आहे गुलाब्याला, तो कधीचा वाट बघतोय. त्यांनी 10चा टाइम दिला होता, 9:30 10चा. इथेच 9:45 झाले. तर आपण आता तिकडे गेल्यावरच भेटू, बोलूया आपण, कारण पटापट पोचायचं आहे. त्याचा व्हिडिओ कॉल येतो आहे, तर तो वाट बघतोय. तो पण येणार आहे आपल्याबरोबर. धमाल येणार आहे, मजा येणार आहे. ब्लॉगमध्ये पूर्ण एन्जॉय करा आणि ब्लॉग कसा वाटतं कमेंटमध्ये सांगा. तर आता पुढे रोडवर निघूया, सरळ सरळ जाऊया. आता पेडरे रोडला आलो आहे. फायनली लोड झालेला आहे आणि तुम्हाला लोड दाखवू काय, सगळे फ्रेम आहे आणि ते पुठ्यानी पूर्ण पॅकिंग केलेले आहे. आणि इथून आपल्याला जायचं आहे अहमदाबादला. हा अहमदाबादला चाललो आहे. इथून गुजरातवरून सरळ सरळ अहमदाबाद. तो मित्र गेला आहे पाण्याची बॉटल घ्यायला, अनिकेत नाव आहे त्याचा, तो येतो आहे. आणि इथून 550 किलोमीटर आहे. बघूया आता, इथून निघूया, गाडी चालू करूया आणि मग भेटू पुढे. चार्जिंग पण कमी आहे फोनला, फोन चार्जिंग करूया आणि मग आता रोड सफरला चालू करूया. 11:15 वाजले, 11 वाजून 10 मिनटं. आणि हा अनिकेत हा अनिकेत खाण्याचं सामान. खाण्याचं सामान नाही, पाण्याची बॉटल आणि ते घेऊन आलं. बिस्किट आहे त्याला खायला. गाडी चालू करूया. गाडी चेक बिक केली सगळी, AC चालू करूया आणि हा झोपेल मस्त आहे की पुढे जाऊन आणि आपल्या सफरला चालू करूया. तर गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आम्ही आता सांताक्रूजच्या आसपास आहे आणि इथून ट्रॅफिक चालू झालेली आहे. अंधेरीपर्यंत भरपूर ट्रॅफिक आहे पकाऊ. आणि इथपर्यंत आम्ही 11:30 वाजला, 11 तासात पोहोचलो आहे. आणि हा नुसता हॉर्न वाजवत आहे. मुंबईपासून किती वेळ लागतोय बाहेर पडायला, अजून तरी ट्रॅफिक आहे अंधेरीपर्यंत. पुढे ट्रॅफिक नाही हे दाखवत आहे, पण ट्रॅफिक भेटेल की नाही माहीत नाही एक्झॅक्टली. आता वाजले 11:30 आणि काही टाइमपास करतोय, असंच बसलाय इथे. मस्त आहे की आता मूवी लावू आणि मग सरळ सरळ चालत राहूया. आम्ही जस्ट दहिसर टोल नाका पास केला आणि जरा पराठे खात होतो. असे इथे पराठे ठेवले, अनिकेतच्या मॅडमने दिले. मस्त आहे की पराठे. कोणते पराठे? मेथीचे पराठे. खूप भारी आहे. आणि चाय पिऊया आणि मग निघूया आपण आपल्या सफरला. भरपूर लांब जायचं आहे. चेकपोस्ट लागलेला आहे मुंबई गुजरात बॉर्डर. हे गुजरात मुंबई बॉर्डर. आता इथून पटकन आतमध्ये शिरूया. हे एक लाईन बंद आहे आणि ती ॲम्ब्युलन्स का पाठी येते काय माहिती. आणि आता वाजले 2:21. फटाफट आलो इथून, किती फटाफट आलो बाईकला असेल. अनिकेत झोपलाय मस्त. आणि जे कुठे ट्रॅफिक भेटले नाही एवढी. मध्ये मध्ये मुंबई
मध्ये ट्रॅफिक भेटली ते तुम्ही बघितलंच असेल. नंतर पूर्ण रोड खाली भेटला, सब पूर्ण पटापट आलो. आणि आता 2:15-2:30 वाजले. अजून पुढे थोडं चालत राहूया 3-4 वाजेपर्यंत. जिकडे पाहिजे तिकडे झोपूया. इथून मी किलोमीटर चालवली आहे मुंबईपासून 158 किलोमीटर, 158 किलोमीटर चालवली आहे. आणि अजून बाकी असेल 300-350 किलोमीटर बाकी असेल. आणि आता इथून बॉर्डर पास करूया. लोड तर काही नाही आहे, तुम्ही तर बघितलं असेल, फ्रेम आहे सगळे, लोड काहीच नाही आहे. आपल्याला इथून आता पुढे भेटूया. झोपलो होतो आणि आत्ताशी उठलो, फ्रेश बी झालो, तोंड बिन धुलं आणि गाडी लावली आहे मी पेट्रोल पंपावर. HP पेट्रोल पंप होता आणि वापीच्या पहिलंच आहे. इथं वापी लागेल आता. आणि वातावरण पूर्ण साफ आहे, काय ढगबीग काय नाही. इथे आहे थोडेसे पाऊस, काय नाही आहे. आणि रात्री आलो 3च्या आसपास, झोप यायला लागली होती. ब्लॉग बी काय बघितलं तुम्ही, एवढा रात्रीचा काय ब्लॉग केला नाही, तर झोप पण येत होती. तर मग काय गाडी इथे लावली साईडला इथे. आणि मग मस्तपैकी दोघंजणं झोपून गेलो. असं थोडं अडचण झाली पण झोपलो आम्ही. आणि मग नंतर आता उठलो आहे. आता इथून पुढचा सफर चालू करूया. वापीला पोचलो. इथून 380 किलोमीटर बाकी आहे अजून पण. तर बघूया किती वेळ लागतो जाण्यासाठी. सब जायचं आहे हायवेवरून आणि किती वेळ लागतो आहे बघूया आता. तर माझा इंट्रो पण दिला नव्हता, तर इंट्रो बघूया. नमस्कार, मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. तर भेटूया आता. फायनली आम्ही निघालो आणि भरपूर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक बघ, काय गाड्या बघ किती वाढल्या. बेकारवाले हे रिक्षावाले पण, रिक्षावाल्याला त्रास देणार आता. म्हणून मी रात्रीचा सफर करतो नाही ह्या कारणामुळे. रात्री कोण नसतं, फटाफट निघून जातो माणूस. पण आता बघा ट्रॅफिक बघा, ट्रक बघा केवढे. आणि रोड पण खराब आहे, अधूनमधून चांगला येतो, अधूनमधून खराब येतोय. सगळं खालून टाकली, वरती ट्रॅफिक आहे. रोडची अवस्था बघा, पूर्ण धूळ 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 आणि बेकार जाम. रोडला खड्डे पण लागतात आहे. खूपच हालत खराब आहे रोडची, बेकार हालत आहे, बेकार. सगळीकडेच खड्डे बिड्डे झालेले आहे. हे बघा, बोललो आणि पाऊस पण चालू झाला. पुढे बघा, बापरे. पूर्ण पाऊस आहे पूर्ण. इथे कसला पाऊस आहे आता. वायपर ना खरंच. काय पाऊस आला यार. इथे पाणी पण भरलंय काय काय ठिकाणी. काय पाऊस आहे, काय पाऊस आहे, एकदम डेंजर पाऊस. आणि अपेक्षा नव्हती असा होणारा पाऊस, वाटलं नव्हतं इकडे पाऊस असेल म्हणून. आपल्या वायपरला काय झालंय यार, त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. पाऊस बघा, पाऊस बघा, काय पाऊस बेकार आहे यार. आता सुरतच्या आसपास पोहोचलो आम्ही. इथून तरी अजून भरपूर लांब आहे. कुठेतरी आता हॉटेल बघतोय. हॉटेल बघून मग मस्त आहे की नाश्ता विष्टा फ्रेश बीश होऊया आणि मग निघूया. पाऊस बघा तुम्ही, काय बापरे. हो हो हो,
मोठे मोठे ठेमे डायरेक्ट मोठे मोठे. आणि हा झोपायचं मन करतंय स्वतः कदा झोपूनच आला हा. आता पाऊस बेकार चालू आहे. या पावसात चाय प्यायला मजा आहे. बघूया कुठेतरी थांबूया आणि मग बोलूया आपण. एकदा पाऊस पण आहे आणि वरून खड्डे पण आहे, तर खूप सांभाळून चालावं लागतंय. आणि पाठी फ्रेम पण आहे. तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. मजबूत पाऊस चालू आहे, मजबूत. आणि या हॉटेलला थांबलोय. इथे फ्रेश व्हायला पण आहे आणि आतमध्ये हॉटेल पण जरा चांगलं दिसतंय. त्यामुळे बोललो फ्रेश होऊया इकडे आणि मग पुढे जाऊया. आणि अपेक्षा नव्हती असा पाऊस आलेला आहे. पाऊसचा काहीच संबंध नव्हता. आणि पुढे ढगबीग तुम्हाला दाखवून निघताना ढगबीग काहीच नव्हतं. आणि पुढे अचानक एवढा डेंजर पाऊस, बापरे. अजून पण बघू शकता पूर्ण ढगाने भरलेला पाऊस पूर्ण. तर आता इथे नाश्ता बिष्टा करूया आणि मग निघूया पुढे. आम्ही आता सुरतच्या आसपास आहे. सुरतच्या थोडं बाजूलाच आहे. आणि पाण्याचा ब्रिजवरून चाललो आहे. आणि खूप लेट होतं हळूहळू, कारण आता इथून 251 किलोमीटर बाकी आहे. 5 तास 53 मिनटं दाखवत आहे. 2:43 पोहोचू. पण खूप रस्ते खराब आहे. अधूनमधून खड्डे येतात आहे बेकारवाले. आणि निकेत झोपला आहे म्हणून मी हळू आवाजात बोलतो आहे. आणि खूप खूप खड्डे आहे या रोडला ना. आता या सध्या जरी खूप खड्डे आहे बेकारवाले, बघू शकता तुम्ही. आणि आता सरळ सरळ चाललो आहे. पटापट पुढे जाऊया निघून, कारण आपल्याला रिटर्न पण यायचं आहे लवकरात लवकर. जे आजूबाजूला ट्रक लागले ना तर अजून वेळ होतो. आणि टोल नाका. आणि काल गाडीच्या क्लचचं काम केलं. पूर्ण दिवस क्लचचं काम याच्यातच गेलं. पूर्ण काम क्लचचं केलं. पूर्ण गाडी रिपेअर केली मस्तपैकी. आणि आता ॲव्हरेज मस्त येते गाडी, भारी ॲव्हरेज देते. आत्तापर्यंत मुंबईवरून आले तर 2च कांडे केले आहे फक्त. एवढं भारी ॲव्हरेज. आणि खड्डे बघा, बोलता बोलता हे खड्डे पण आले. आणि पाठी फ्रेम आहे ना, त्यामुळे मग खड्ड्यामधून भरपूर हळू घ्यावं लागते, कारण फ्रेमला काही झालं नाही पाहिजे. खूप महाग फ्रेम आहे. फ्रेमचं आपल्याला वाटतं स्वस्त किंमत, पण फ्रेमचे जे आर्टिस्ट असतात ना ते खूप महाग असतात. त्यांचीच काहीतरी ड्रॉइंग बिन खूप महाग जाते खूप. तर तिकडे सोडायचे आणि मग रिटर्न आपण ब्लॉगमध्ये पूर्ण बघा, एन्जॉय करा ब्लॉग. आणि लाईक सबस्क्राईब केलं नव्हतं, लाईक सबस्क्राईब करा. इथून दिलं बघा दिल्ली 1207 किलोमीटर. आता पाऊस होता मगाशी, पण पाऊस सगळा गेला पूर्ण. ऊन पडलाय मजबूतमध्ये आणि कोरडा आहे पूर्ण. ढगबीग काहीच नाही, पण तो काय गाडी खराब करून गेला, बाकी काय नाही. ट्रॅफिक चालू झालेले आहे. मला वाटलं ट्रॅफिक कुठे भेटणार नाही. आणि बघा एवढं लाल आहे, पूर्ण ट्रॅफिकने भरलेलं आहे मजबूतमध्ये. आता बघूया, शॉर्टकट काढूया इथून तिथून आणि जाऊया पुढे. ट्रॅफिकच ट्रॅफिक, लांबपर्यंत ट्रॅफिक. जिथे बघशाल तिथे ट्रॅफिकच ट्रॅफिक. अजून आहे थोडं लाल, बघूया कधी कवर होत आहे. मग आता पुढे चालत राहूया आणि बघूया किती वाजता पोचतोय. 9:30 झाले. अजून तरी 266 किलोमीटर बाकी आहे. या ट्रॅफिकमधून कधी निघतं काय माहिती. निघेल लवकरच. आणि खड्डे तर बेकार, काय चांगला येतो रोड, कधी खड्डे येतात. ठीक आहे, बघूया पुढे.
हॉर्न मस्त आहे. आपल्या पण गाडीला हॉर्न लावून घेऊया काय? मुंबईला लगेच काढून घेतील पोलिसवाले. साधा हॉर्न नाही, तो पॉवाला तो पण हॉर्न काढून घेतला. तर फाईन तर मारलीच मारली, वरून हॉर्न पण काढून घेतलं त्यांनीच. हॉर्न तर द्या आम्हाला, हॉर्न कशाला काढून घेत आहे. तर आता चाललो हळूहळू ट्रॅफिकमध्ये, सगळे हळूहळू चालतात आहे. एक्सप्रेसवे लागोस तर हा खराब आहे, पूर्ण खराब आहे. ज्यांनी कोणी येत असेल त्यांना आधीच सांगतो, पूर्ण रोड खराब आहे हा.